Good morning, friends. Welcome you all to our next chapter of 10th Standard English 4.6, A Brave Heart Dedicated to Science and Humanity. Friends, we all live in the 21st century, isn't it? But if I say that the internet, the mobile, and all other technology that has been developed all these years is a boon to you, you will all agree to it, isn't it? मित्रांनो, आपण आज ज्या 21व्या शतकात राहत आहोत त्यामध्ये विज्ञान आणि विज्ञानाने केलेली जी प्रगती आहे ती आपल्या सर्वांसाठीच एक वरदान या स्वरूपात आहे आणि नक्कीच तुम्ही ह्याच्याशी सहमत असाल. कारण आपल्या आयुष्यामध्ये आता इंटरनेट, मोबाईल आणि इतर अनेक अशा ज्या विज्ञानाने केलेल्या ज्या काही नवीन नवीन शोध आहेत आणि हे जे काही डिस्कवरी झालेली आहे ती आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनलेली आहे. पण आज आपण हे जे टेक्नॉलॉजीचं नवीन रूप बघत आहोत आणि त्याचा आस्वाद घेत आहोत, त्याचा आनंद घेत आहोत, हे निर्माण करणारे जे शास्त्रज्ञ होऊन गेलेत त्यांचा तुम्ही कधी विचार केलाय का? खरंच या शास्त्रज्ञांनी हे जे काही वेगवेगळे शोध आणि वेगवेगळ्या ज्या गोष्टी आपल्यासाठी निर्माण करून दिलेल्या आहेत त्या निर्माण करताना ह्या शास्त्रज्ञांना अनेक संकटांना आणि अनेक कष्टांना सामोरं जावं लागलेलं आहे. पण तरीसुद्धा त्यांनी आपल्या मनातली जो काही एक शोधाची जी इच्छा होती, जी एक त्यांची प्रभावी इच्छा होती शोध लावण्याची आणि काहीतरी आपल्याला देणगी देण्याची, त्या केवळ इच्छाशक्तीमुळे त्यांनी असे अथक परिश्रम घेतले आणि आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा आनंद मिळण्याचा एक चान्स त्यांनी निर्माण केलेला आहे. मॅन हॅज द ग्रेटेस्ट पॉवर ऑफ थिंकिंग and his curious mind has made him discover many new things and we call them as technology. मित्रांनो, डिस्कवरी आणि इन्व्हेन्शन हे शब्द तुम्ही नेहमीच ऐकत आलेला आहात, बरोबर आहे. पण डिस्कवरी आणि इन्व्हेन्शन यामध्ये पण एक फरक आहे बरं का, तो आपण लक्षात घेऊया. डिस्कवरी काय असते बघा. टू डिस्कवर इज टू फाइंड आउट समथिंग विच इज इन एक्झिस्टन्स बट नॉट नोन टू अदर्स. म्हणजे जेव्हा एखाद्या गोष्टीचा शोध लावला जातो तेव्हा ती गोष्ट कुठे ना कुठे अमूर्त स्वरूपामध्ये असते, अस्तित्वात असते, परंतु त्याचा एक पाठपुरावा करून जेव्हा ती वस्तू शोधली जाते तेव्हा त्याला डिस्कवरी असं म्हटलं जातं, ज्याला आपण शोध असं म्हणतो मराठीत, बरोबर आहे. आणि मग इन्व्हेन्शन काय असतं बरं? इन्व्हेन्शन म्हणजे आविष्कार किंवा काहीतरी नवीन, टोटली नवीन निर्माण करण्याची जी एक इच्छा आहे त्याला म्हणायचं इन्व्हेन्शन. The invention is something which is newly created and which does not exist earlier. आधी ती अमूर्त स्वरूपातही अस्तित्वात नसलेली गोष्ट अगदी नव्याने निर्माण करणे किंवा नव्याने शोध लावणे यालाच आपण इन्व्हेन्शन म्हणतो. तर आजचं जे टेक्नॉलॉजी जी आहे ती या डिस्कवरी आणि इन्व्हेन्शन या दोन्हीचंच परिपूर्ती आहे किंवा फलप्राप्ती आहे असं आपल्याला म्हणता येईल. Any discovery or invention is a result of hard work and determination of scientists, and scientists have to make sacrifices and hardships to achieve success in their experiments. या धड्यामध्ये आपल्याला अशाच एका विदुषी स्त्रीबद्दल जाणून घ्यायचं आहे जिने आपलं संपूर्ण आयुष्य अतिशय कष्टमयरित्या आणि अतिशय हालाकीच्या परिस्थितीत तिने ते गुजराण केलेलं आहे तिचं आयुष्य, परंतु तरीसुद्धा तिने शास्त्राच्या म्हणजे विज्ञानाच्या एका मोठ्या अशा आविष्काराचा शोध लावला आणि संपूर्ण मानवतेला ती देणगी म्हणून आपल्याला दिलेली आहे. तर याच अशा विदुषी स्त्रीबद्दल, विदुषी सायंटिस्टबद्दल आपण या धड्यामध्ये शिकणार आहोत. अँड द नेम ऑफ द लेसन इज अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. सो लेट्स मीट आवर scientist Madame Curie. The history of man's progress from the darkness of ignorance to the glorious light of knowledge and enlightenment is full of chapters that tell of extraordinary men and women. मित्रांनो, एक्स्ट्रॉर्डनरी हा शब्द तुम्हाला माहितीच आहे. एक्स्ट्रॉर्डनरी म्हणजे असाधारण किंवा अनन्यसाधारण, काहीतरी वेगळं करण्याची जी चमक असते किंवा जी एक मनाची तयारी असते ह्यांना आपण एक्स्ट्रॉर्डनरी म्हणतो, बरोबर आहे. मग असेच असाधारण असणारे पुरुष आणि स्त्री ज्यांना काहीतरी ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये काहीतरी नवनिर्माण करायचं होतं, अशा ह्या
असाधारण स्त्री आणि पुरुषांमधल्या ज्या स्त्रीबद्दल आपण बघणार आहोत तो आहे हा धडा, अ ब्रेव्ह हार्ट डेडिकेटेड टू सायन्स अँड ह्युमॅनिटी. बघा, या धड्याचं जे टायटल आहे त्या टायटलमध्येच तुम्हाला ब्रेव्ह शब्द दिसून येतो, बरोबर आहे. हा ब्रेव्ह शब्द काय सांगतो आपल्याला, तर अतिशय धाडसी आणि जिज्ञासू वृत्तीची ही जी विदुषी आहे तिने आपलं संपूर्ण जीवन डेडिकेट केलं होतं. डेडिकेट करणे म्हणजे समर्पण करणे. विज्ञान आणि मानवतेसाठी जिने आपल्या संपूर्ण जीवनाला समर्पित केलं. अशा ह्या विदुषी स्त्रीचं जीवन, तिचा जन्म, तिची शैक्षणिक प्रगती आणि तिने कशा प्रकारे शोध लावला आणि मानवतेला एक देणगी दिली याबद्दल आपण या पाठामध्ये बघणार आहोत. हे जे असाधारण व्यक्ती असतात, दे हॅव कमिटमेंट. धिस मेन अँड विमेन वर्क विथ ग्रेट करेज, कमिटमेंट, dedication and singleness of purpose in their effort to attain what seem to be unattainable. कमिटमेंट ह्याचा अर्थ बघा. कमिटमेंट म्हणजे फर्म डिसिजन, अतिशय दृढ असा निश्चय या असाधारण लोकांच्या मनामध्ये आपल्याला दिसून येतो. आणि केवळच दृढ निश्चय नसून त्यासोबत असते त्यांच्या मनामध्ये जिद्द. डेडिकेशन म्हणजे समर्पण करण्याची, आपलं आयुष्यातले जे क्षण आहेत, आयुष्यातलं जे काही त्यांची कष्ट मेहनत आहे ती समर्पण करण्याची त्यांना भावना असते. अँड सिंगलनेस ऑफ पर्पज. सिंगलनेस म्हणजे एक हेतू आणि हेतुनिष्ठता या असाधारण व्यक्तींमध्ये दिसून येते आणि त्यासाठी ते अतिशय कष्ट घेण्याच्या तयारीमध्ये असतात. अँड व्हॉट सीम टू बी अनअटेनेबल. अनअटेनेबल म्हणजे इम्पॉसिबल टू अचीव, म्हणजे सुरुवातीला ते अगदी अशक्य वाटतं की नाही हे शक्य होणार नाही, परंतु अशा अशक्य गोष्टीला प्राप्त करण्यासाठी सुद्धा हे असाधारण स्त्री आणि पुरुष, ज्यांनाच आपण सायंटिस्ट म्हणतो किंवा ग्रेट मेन म्हणतो, आपले कष्ट देतात आणि ही अशक्य गोष्टसुद्धा शक्य करून आणतात. These men and women were driven in their effort to uncover the truth and mystery of the universe with an indomitable spirit which characterizes the human spirit. मानवी जी चेतना आहे ती मानवी चेतना आहे काहीतरी नवीन शोध निर्माण करण्याची, काहीतरी नवीन निर्माण करायची. ही जी चेतना आहे त्यांच्यामध्ये, त्याच्यामुळेच ते इनडॉमिटेबल असं जे काय, इनडॉमिटेबल म्हणजे अनबिटेबल, अजिंक्य, अशा काही अजिंक्य त्यांच्या ज्या भावना आहेत की त्यांना त्याच्यासाठी प्रयत्न करून संपूर्ण आयुष्यभर शोध लावणे किंवा निर्माण करणे, मानवतेला काहीतरी योगदान देणं या इच्छेने ते पछाडलेले असतात. अँड दिस इज द स्पिरिट दॅट ड्रोव कोलंबस अँड वास्को दी गामा टू सेल टू द अननोन सीज. मित्रांनो, तुम्ही कोलंबस आणि वास्को दी गामा यांचं नाव ऐकलेलंच आहे. मग कोलंबसने जेव्हा अमेरिकेचा शोध लावला किंवा वास्को दी गामा जेव्हा समुद्रमार्गे भारतात आला आणि त्याने भारताचा शोध लावला, तेव्हा त्यांच्या पाठीमागे हीच जिज्ञासू वृत्ती होती, काहीतरी नवीन करण्याची, काहीतरी शोधून काढण्याची वृत्ती होती आणि म्हणूनच ते त्यांच्या कारकिर्दीत यशस्वी झाले. त्याचप्रमाणे अजूनही आपल्याला काही इथे शास्त्रज्ञांचं नाव दिलेलं आहे किंवा अशाच असाधारण व्यक्तींचं नाव दिलेलं आहे. ते आहे रॉबर्ट पेरी टू रेस टू द पोल. उत्तरी ध्रुवाचा शोध लावणारे जे आहेत ते रॉबर्ट पेरी आहेत. सर रोनाल्ड रॉस, ज्यांनी मलेरिया या आजारासाठी निमित्त असणारे जे विषाणू होतं त्यांचा शोध लावणारे जे रोनाल्ड रॉस होते. हिलरी अँड टेन्झिंग जे होऊन गेलेत त्यांचंही नाव तुम्ही ऐकलं असेल, जे की एव्हरेस्टच्या टॉपवर पोचले होते. एव्हरेस्ट हा सर्वात उंच असा शिखर आहे, त्याच्यावर त्यांनी चढाई केली होती, कामगिरी पूर्ण केली होती आणि अर्थातच त्यांनी पुढे आर्मस्ट्रॉंगचंही नाव दिलेलं आहे. आणि आर्मस्ट्रॉंगचं नाव तुम्हाला माहितीच आहे की चंद्रावर सर्वप्रथम पाऊल ठेवणारे हे आर्मस्ट्रॉंग हे आपल्याकडे शास्त्रज्ञ होऊन गेलेत. तर अशा प्रकारे हे सगळे जे काही ग्रेट मेन आणि ग्रेट विमेन होऊन गेलेत त्यांच्या पाठीमागे जर आपण बघितलं तर त्यांच्या मनामध्ये काहीतरी नवं निर्माण करण्याची आणि शोधासाठी कष्ट घेण्याची एक शक्ती दिसून येते. याचंच उदाहरण आपल्याला पुढे या धड्यात दिलेलं आहे. One great woman who dedicated her life to the cause of science and to the welfare of humanity is Madame Curie. आणि आपल्या या विदुषी स्त्रीचं जिच्याबद्दल आपण या धड्यामध्ये सखोलमध्ये बघणार आहोत त्या सायंटिस्टचं, त्या विदुषी लेडी सायंटिस्टचं नाव आहे मदाम क्युरे. तुम्ही ऐकलंच असेल तिच्याबद्दल. या मदाम क्युरे यांनी आपलं संपूर्ण आयुष्य जे आहे ते विज्ञान आणि मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित केलेलं आहे.
आणि त्यांनी अर्थातच तुम्हाला माहिती असेल की त्यांनी रेडियमचा शोध लावला आहे, बरोबर आहे. परंतु हा रेडियमचा शोध लावणं हे आत्ता जसं आपण ऐकतो की वा छान एक शोध लागला रेडियमचा आणि आपल्याला त्याचा उपयोग आहे, पण एवढं सहज आणि सोपं नव्हतं. त्या काळात जेव्हा त्यांनी ह्याचा शोध लावला रेडियमचा, तेव्हा त्यांना अनेक कष्टांना आणि हाल अपेष्टांना सामोरं जावं लागलेलं आहे. तर त्यांची या यशापर्यंत झालेली वाटचाल कशी आहे ते आपण बघणार आहोत या धड्यामध्ये. The mere statement that Madame Curie discovered the radium will never tell the true story of the extraordinary courage, determination and singleness of purpose that this noble woman showed in the face of extreme poverty, pain and suffering that comes along with such condition. त्यांनी रेडियमचा शोध लावलेला आहे, परंतु हे असाधारण जे त्यांनी काय म्हणतात कामगिरी केली आहे, त्या कामगिरी पाठीमागची जी सत्यकथा आहे, त्यांचे जे आधीचं जे त्यांचं जीवन त्यांनी कशाप्रकारे व्यतीत केलं आणि कशाप्रकारे हा शोध लावला, हे जेव्हा आपण बघणार आहोत तेव्हाच आपल्याला त्याच्या पाठीमागचे त्यांचा हेतुनिष्ठता आणि त्यांचं जे ब्रेव हार्ट म्हटलं बघा इथे, ब्रेव हार्ट, त्यांची जी मनाची जी तयारी होती, भक्कम तयारी, ते आपल्याला बघायचं आहे. बॉर्न मारिया स्क्लोवाडास्किया इन वॉर्सो, पोलंड ऑन नोव्हेंबर 7, 1867. बघा, मदाम क्युरी हे त्यांचं लग्नानंतरचं नाव आहे, त्यांचं आधीचं नाव आहे मदाम स्क्लोवाडास्का आणि त्यांचा जन्म झाला होता वॉर्सोमध्ये, पोलंड या देशामध्ये, नोव्हेंबर 7, 1867. मग आता बघूया मारीचं बालपण कसं होतं, बघूयात. मारिया क्युरीज चाइल्डहुड ड्रीम वॉज टू स्टडी सायन्स इन पॅरिस, बट हर फादर कुड नॉट अफोर्ड द एक्सपेन्सेस फॉर दिस. मारी जी लहानपणापासूनच एक अतिशय विज्ञानाकडे कल असणारी मुलगी होती आणि विज्ञानामध्ये तिला अतिशय रस असणारी मुलगी होती. तिचं ड्रीम होतं, तिचं एक स्वप्न होतं की पॅरिसमध्ये जाऊन तिने विज्ञानाचा पुढचा अभ्यास घेतला पाहिजे. परंतु तिच्या घरची परिस्थिती फार बेताचीच होती, हालाकीची होती आणि म्हणून तिच्या वडिलांना तिला पॅरिसमध्ये पाठवणं आणि शिकवणं हे शक्य नव्हतं. मग काय बरं केलं आपल्या छोट्या मारीने? सो मारिया टूक अ जॉब ॲज अ गव्हर्नेस अँड सेव्ड अ लिटिल मनी. अतिशय लहान वयातच तिने गव्हर्नेसचं काम स्वीकारलं. गव्हर्नेस म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये राहून लहान मुलांचं संगोपन करणारी आया ज्याला म्हणता येईल त्याला म्हणायचं गव्हर्नेस. तर छोट्या मारीनं गव्हर्नेसचं काम स्वीकारलं आणि ती थोडे थोड्या पैशाची बचत करू लागली. विथ दॅट लिटिल मनी शी फायनली वेंट टू सॉर्बोन, द युनिव्हर्सिटी ऑफ पॅरिस, टू स्टडी सायन्स. पण हे काम करताना सुद्धा तिच्या मनातलं जे स्वप्न होतं की पॅरिसमध्ये मला विज्ञानाचं शिक्षण घ्यायचं आहे, हे तिने पूर्ण करून दाखवलं आणि ती पॅरिसमध्ये पोहोचली. हर फादर कुड सेंड हर ओनली अ स्मॉल अमाऊंट अँड हर लाईफ इन द युनिव्हर्सिटी वॉज अ डिसहार्टनिंग एक्सपिरियन्स इन पॉवर्टी अँड हंगर. परंतु या जमवलेल्या थोड्या पैशांमध्येच तिचं पुढचं शिक्षण होणं हे अर्थातच कठीण होतं आणि तिचे वडील तिला जे काही थोडीफार पैशाची मदत पाठवायचे त्यामध्ये तिला तिथे गुजराण करणं पॅरिसमध्ये आणि बाकीचे खर्च सगळे तिला मिळवणं हे अतिशय कष्टदायक होत होतं. इट वॉज अ डिसहार्टनिंग एक्सपिरियन्स. डिसहार्टनिंग म्हणजे डिस्करेजिंग, अतिशय निराशाजनक किंवा अतिशय वाईट असं तिला तो अनुभव होता, कारण तिला कमी पैशामध्ये तिथे राहणीमान करावं लागत होतं आणि विज्ञानाचा जी तिचा अभ्यास होता तो ती करतच होती. शी लिव्ड ओनली ऑन ब्रेड, बटर अँड टी. बघा, तिथं पॅरिसमध्ये राहून तिचं विज्ञानाबद्दल एवढं प्रेम आणि एवढी जिज्ञासा होती की ती अतिशय कमी खर्चामध्ये स्वतःच्या सर्व गरजा भागवून अतिशय काय म्हणता येईल त्याला हालाकीच्या दिवसामध्ये ती शिक्षण घेत होती. इन स्पाइट ऑफ ऑल दिस शी परस्यूड हर स्टडीज इनडॉमिटेबली अँड शी टॉप्ड हर क्लास विथ ऑनर्स इन फिजिक्स अँड मॅथमॅटिक्स. इनडॉमिटेबली म्हणजे अनडेफिटेडली, न हारता किंवा कुठेही पाठीमागे वळून न बघता तिने आपला विज्ञानाचा अभ्यास असा सुरू ठेवला आणि तिने पॅरिसमध्ये येऊन तिने तिच्या क्लासमध्ये फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र या विषयामध्ये तिने ऑनर्सने आणि चांगल्या क्रमांकाने ती पास झाली आणि विज्ञानाचं शिक्षण घेत ती पुढे राहिली.
आणि मग पुढे तिचं शिक्षण झाल्यावर तिने युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश केला. उच्च शिक्षणासाठी ती युनिव्हर्सिटीला गेली आणि तिथे तिच्या जीवनामध्ये कसे बदल घडत गेले ते आपण पुढे पाहूयात. इट वॉज ॲट द युनिव्हर्सिटी दॅट शी मेट अ फ्रेंचमॅन, पियर क्युरी, अ ब्रिलियंट बट पुअर सायंटिस्ट. या युनिव्हर्सिटीमध्येच तिची ओळख फ्रेंच असलेल्या अशा पियर क्युरी या अतिशय विद्वान आणि अतिशय हुशार असलेल्या परंतु गरीब असलेल्या शास्त्रज्ञाशी झाली. आणि त्याच्यानीच तिच्या पुढच्या आयुष्याला कशा प्रकारे दिशा मिळाली ते बघूया. देन दे टुगेदर बिगॅन टू वर्क इन अ शॅबी लॅबोरेटरी. या पियर क्युरीशी भेट झाल्यानंतर दोघांनी सुद्धा त्यांचा अभ्यास जो होता, जो त्यांची लॅबोरेटरी म्हणजे प्रयोगशाळा जी होती ती एकदम तुटक्या फुटक्या अशा जागेमध्ये उभारली आणि त्यांनी त्यांचा अभ्यास पुढे सुरू केलेला आहे. Soon their friendship turned into love and in less than a year, in July 1895, they were married. आणि पुढे या छोट्या मारियेचा, जी आता उच्च शिक्षण घेत असल्यामुळे पॅरिसमध्ये होती आणि तिची ओळख झाली पियर क्युरीशी, तर त्यांच्याबरोबरच ती 1895मध्ये विवाहबद्धसुद्धा झाली. The couple then took a flat in Paris with scarcely any furniture in it except their books, a lamp, a white wooden table and 2 chairs. आता दोघंही गरीब होते, दोघंही हालकीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेत होते आणि आपला जो विज्ञानाचा प्रवास आहे ते पुढे नेत होते. परंतु त्या दोघांमध्ये एक समानता इथे दिसून येते की दोघंही विज्ञानाप्रती जे त्यांचं प्रेम होतं आणि त्यांची जी कष्ट करण्याची तयारी होती त्यामुळेच त्यांनी एका छोट्या प्रयोगशाळेची निर्मिती केली आणि तिथेच ते आपलं पुढचं अभ्यास आणि जीवन जगू लागले. विथ स्कॅर्सली एनी फर्निचर. आणि त्या लॅबोरेटरीमध्ये अतिशय क्वचित, स्कॅर्सली म्हणजे हार्डली काही फर्निचर होतं त्यांच्या या लॅबोरेटरीमध्ये. फक्त एक टेबल, एक लॅम्प आणि एक 2 चेअर्स अशा कमीत कमी सामानामध्ये त्यांनी आपला अभ्यास विज्ञानाचा पुढे सुरू ठेवला. आफ्टर द बर्थ ऑफ अ डॉटर इरिन, the next year Marie and Pierre set up a laboratory in a wooden shed near their flat. असेच काही वर्ष गेले आणि नंतर मदाम क्युरीच्या त्यांच्या मुलीचा जन्म, आयरिनचा जन्म झाला आणि त्यांनी एक दुसरी प्रयोगशाळा सेटअप केली, उभारली आणि त्यात त्यांनी आपल्या विज्ञानाचा हा जो वसा घेतलेला होता त्यांनी तो पुढे चालू ठेवला. इट हॅड अ लीकी स्कायलाईट अँड ॲन अर्दन फ्लोअर. बघा, ती प्रयोगशाळा पण फार काही सुसज्ज किंवा अतिशय वेल बिल्ड वगैरे अशी नव्हती. ती सुद्धा अतिशय मोडक्या तोडक्या अवस्थेतली लॅबोरेटरी त्यांनी उभी केली आणि त्यात त्यांनी त्यांचं अभ्यासाचं काम सुरू केलं. हिअर मेरी आफ्टर हर डेली हाऊसहोल्ड वर्क सेटल डाऊन टू स्टडी. संपूर्ण दिवसाचा तिचे जे काही कामं असतील घरातली ती सगळी उरकून त्यानंतरच्या वेळात मदाम क्युरी आणि तिचे जे पती होते पियर क्युरी हे तिथे जाऊन त्यांच्या विज्ञानाच्या शोधाला सुरुवात करायचे किंवा त्याच्याबद्दलचा अभ्यास ते सुरू करायचे. तर अशा प्रकारे अत्यंत हालाकीच्या परिस्थितीचं त्यांच्या जीवनाचं वर्णन आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि पुढे बघूया कशा प्रकारे ह्या रेडियमचा शोध लागला आहे. मेरी वॉज स्पेशली इंटरेस्टेड इन अ सबस्टन्स कॉल्ड युरेनियम विच वॉज ऑब्टेन्ड फ्रॉम पिचब्लेंड, अ ब्लॅक व्हेरी हार्ड अँड व्हेरी एक्सपेन्सिव्ह सबस्टन्स म्हणजे घटक. आणि पिंच ब्लेड म्हणजे अ टाईप ऑफ अ मिनरल, एक प्रकारचा एक खनिज असतो. पिंच ब्लेड एक काळा दगडासारखा असा एक तो घटक असतो, खनिज असतो. त्या घटकापासून, त्या पिंच ब्लेडपासून युरेनियमची निर्मिती करण्याचा ध्यास या मदाम क्युरीच्या मनामध्ये होता आणि त्यासाठीच ती सगळा अभ्यास आणि त्यासाठी सगळे कष्ट ती घेत होती. काय असतं बरं या युरेनियम या खनिजामध्ये? युरेनियम वॉज नोन टू गिव्ह ऑफ व्हेरी पॉवरफुल रेज बाय विच मेन कुड सी थ्रू मेनी सबस्टन्सेस. सबस्टन्स म्हणजे घटक. ज्या प्रकारे पारदर्शक आणि अपारदर्शक असे घटक असतात. तुम्हाला माहिती आहे, पारदर्शक म्हणजे ज्याच्यातून आपल्याला आरपार बघता येते, ट्रान्सपरंट ज्याला म्हणता येईल. आणि जे अपारदर्शक आहे, इनट्रान्सपरंट गोष्टी आहेत, त्याच्यातून सुद्धा आरपार बघण्यासाठी जे किरणोत्सार लागतात, जे विशिष्ट असे किरणाचे जे रेज असतात, किरणं असतात, त्याला म्हणायचं युरेनियम. बाय विच मेन कुड सी थ्रू मेनी सबस्टन्सेस. Now Mary discovered that what was left after obtaining uranium was even more powerful. आणि मग मेरीच्या असं लक्षात आलं
की युरेनियम या पिंच ब्लेडपासून युरेनियम निर्माण केल्यानंतर पण जे 2 घटक उरतात ते 2 घटक अजून अधिक प्रभावशाली आहेत हे मेरीला तिच्या अभ्यासातनं लक्षात आलं. लेटर ऑन Pierre and Mary found that there was not one but 2 new substances giving off these rays, although they had not yet been able to obtain either of them. आणि त्या दोघांच्या अभ्यासातून त्यांच्या असं लक्षात आलं, पियरच्या आणि मदाम क्युरीच्या, की या फक्त युरेनियमच नाही तर या पिंच ब्लेडपासून निर्माण होणारे किंवा शिल्लक राहणारे असे 2 घटक आहेत की जे अधिक प्रभावशाली आहेत. कशासाठी? टू गो थ्रू, पेनिट्रेट करण्यासाठी. पेनिट्रेट म्हणजे टू गो थ्रू, आरपार जाण्यासाठी. हे जे किरण असतात ते एखाद्या गोष्टीतून आरपार पोहोचतात, याच्यासाठी अजून 2 गोष्टींचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये आलेला आहे आणि त्याच्या अभ्यासासाठी त्यांनी दोघांनी पुढे सुरुवात केली. दे कॉल वन ऑफ देम पोलोनियम इन ऑनर ऑफ हर कंट्री पोलंड अँड द अदर वॉज कॉल्ड रेडियम. अशा प्रकारे त्यांनी पुढच्या 2 गोष्टींचा शोध लावला. एक आहे पोलोनियम आणि त्यांनी त्या घटकाला पोलोनियम हा नाव दिलं कारण ती पोलंडची देशवासी होती, बरोबर आहे. तिच्या देशाच्या सन्मानार्थ तिने त्या नवीन शोधाला पोलोनियम असं नाव दिलं. आणि दुसरा होता रेडियम. रेडियम इज द मोस्ट पॉवरफुल ऑफ द रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स. रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे किरणोत्सार देणारा. तुम्ही एक्सरे किंवा सोनोग्राफीबद्दल ऐकलेलंच आहे, हो की नाही. तर ह्यासाठी जे किरणोत्सार असतात किंवा हे जे किरण असतात, या किरणांचा शोध देण्यासाठी या रेडियमचा शोध लावलेला होता आपल्या मदाम क्युरी यांनी. अँड रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स कॅन गिव्ह ऑफ रेज विच कॅन पेनिट्रेट सबस्टन्सेस दॅट आर ओपेक टू लाईट. ओपेक म्हणजेच नॉट ट्रान्सपरंट, अपारदर्शक. ज्याप्रमाणे तुम्हाला भिंत किंवा एखादा दगड, खडक अशी वस्तू सांगता येईल की ज्याच्यातून आपल्याला पुढचं त्या साईडचं काही दिसत नाही, अशा अपारदर्शक असणाऱ्या गोष्टींना सुद्धा भेदण्याचं एक सामर्थ्य या रेडियममध्ये होतं. याचा शोध मदाम क्युरी आणि तिच्या पतींनी लावलेला आहे. देर वॉज अनादर फ्रेंच सायंटिस्ट कॉल्ड हेनरी बॅक्वेरियल who in 1896 had discovered that uranium possessed this property. प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म. या दोघांच्या व्यतिरिक्त 1896 मध्ये अजून एक फ्रेंच शास्त्रज्ञ होऊन गेले. त्यांचं नाव आहे हेनरी बॅक्वेरेल. यांनी सुद्धा युरेनियमचा आणि या 3 घटकांचा शोध लावला होता की ज्याच्यामध्ये असे गुणधर्म आहेत की एखाद्या अपारदर्शक वस्तूमधनं सुद्धा किरणोत्सार पाठवून आपल्याला त्यांना पारदर्शक किंवा त्याच्यामध्ये काय आहे ते बघता येतं, जे की एक्सरे आणि सोनोग्राफीमध्ये दिसून येतं, हे तुम्हाला माहिती आहे. बट पोलोनियम अँड रेडियम पजेस्ड रेडिओ ॲक्टिव्ह इन मच लार्जर डिग्री. आणि ह्या पोलोनियम आणि रेडियममध्ये असणारे हे जे अतितीव्र घटक आहेत ह्याचा शोध मात्र प्रथमच मदाम क्युरी आणि त्यांच्या पतींनी लावला. आता पुढे त्यांची कारकीर्द कशी झाली हे आपण बघणार आहोत. बहुउपयोगी असणाऱ्या अशा ह्या रेडियमचा पुढचा अभ्यास करण्यासाठी अर्थातच मदाम क्युरी आणि त्यांच्या पतींना आवश्यक होता तो पिंच ब्लेड, जो की अतिशय महाग आणि फारच रेअरली क्वचित मिळणारा खनिज होता. पुढे बघूयात आपण त्यांनी कशा प्रकारे आपल्या अभ्यासाची काळजी घेतली. द क्युरीज नाव बिगॅन टू वर्क विथ ग्रेटर enthusiasm, but they were poor and pinch blade itself was an extremely expensive substance which they could not afford to buy in large quantity. हा जो पिंच ब्लेड खनिज होतं, हे जे सबस्टन्स होता हा अतिशय महाग होता, एक्सपेन्सिव्ह होता, एक्स्ट्रीमली एक्सपेन्सिव्ह होता आणि अतिशय कमी प्रमाणामध्ये तो उपलब्ध व्हायचा. परंतु मारीला आणि तिच्या पतींना त्याच्या अभ्यासासाठी हा मोठ्या प्रमाणावर किंवा अधिक प्रमाणामध्ये हवा होता, त्यांना गरज होती, परंतु तो त्यांना उपलब्ध होत नव्हता. They however sacrificed all the luxuries of life to save money to buy whatever little amount of pinch blade they could. परंतु या दोघी दाम्पत्यांनी आपल्या या जिज्ञासू आणि अभ्यासू वृत्तीच्या पाठीमागे आयुष्यातली सगळी जे आयुष आराम म्हणतात किंवा सुख सुविधा होत्या त्या सगळ्यांचा त्यांनी त्याग केला होता आणि थोडे थोडे पैसे जमवून ते पिंच ब्लेड हा खनिज अभ्यासासाठी विकत घेत होते. दे लिव्ड इन अटर पेन्युरी. पेन्युरी म्हणजे
एक्स्ट्रीम पॉवर्टी, अतिशय गरिबीमध्ये आणि हालाकीच्या परिस्थितीत हे दोघंही नवरा बायको राहत होते. परंतु आपल्या विज्ञानाचा जो त्यांचा ध्यास होता तो मात्र ते पूर्ण करत होते. They were not buying costly food and warm clothes for the extremely cold Persian winter. तिथे तुम्हाला माहितीच आहे की तापमान जे आहे ते अति थंड किंवा अति गरम या पद्धतीचं असतं. परंतु या दोन्ही परिस्थितीमध्ये राहण्यासाठी जे काही आवश्यक गरजा असतात, आवश्यक गोष्टी असतात, त्यासुद्धा त्यांनी स्वतःसाठी कधीही घेतल्या नाहीत. स्वतःच्या आयुष्य किंवा काय म्हणतात सुखसुविधांकडे तर लक्ष दिलंच नाही. परंतु ज्या गरजेच्या गोष्टी होत्या जसे गरम कपडे किंवा एक साधारण काम करण्यासाठी चांगलं असणारं असं एक वातावरण लॅबोरेटरीमध्ये, ते सुद्धा त्यांना परवडणारं नव्हतं. परंतु त्यांनी त्याचा कधीच विचार केला नाही. ऑफन दे कुड नॉट स्लीप ड्युरिंग द कोल्ड नाईट्स ड्यू टू लॅक ऑफ वॉर्मथ. तिथे अतिशय जास्त प्रमाणात थंडी असते आणि या थंड वातावरणामध्ये सुद्धा वॉर्म म्हणजे उबदार असे कपडे नसल्यामुळे किंवा घरामधील तसे इतर सुविधा नसल्यामुळे त्यांना रात्रीचं झोपणं सुद्धा शक्य व्हायचं नाही. ओव्हरवर्क सिरियसली अफेक्टेड मदाम क्युरीज हेल्थ आणि ह्याचाच परिणाम हळूहळू व्हायला लागला. या ओव्हर हार्डवर्कनी म्हणजे अतिश्रमामुळे मदाम क्युरीच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आणि त्यांची तब्येत थोडी थोडी बिघडायला सुरुवात झाली. ऑफन शी वॉज फोर्स टू लिव्ह द लॅबोरेटरी टू टेक अ मच नीडेड रेस्ट. आणि जेव्हा तिला आरामाची अतिशय गरज असायची तेव्हा तिचे पती पियर तिला जबरदस्तीनं घरी पाठवायचे की तू थोडा वेळ आराम कर आणि मग परत ये आणि अभ्यासाला आपण पुढे लागूया. परंतु त्यांची स्वतःची कधीही अशी इच्छा नसायची की मी आराम करू आणि माझं विज्ञान पुढे जाऊ देत. त्या नेहमी विज्ञानाच्यासाठी किंवा अभ्यासासाठी उत्सुकच असायच्या. Her husband begged her to give up the struggle, but she resolutely refused. Resolutely, ठामपणे, विथ ग्रेट डिटर्मिनेशन, अगदी ठाम निश्चयच त्यांनी मनात घेतला होता. मदाम क्युरीनी आपल्या ह्या अभ्यासाचा, तिचे पती नेहमी तिला म्हणायचे की हा जो स्ट्रगल किंवा हे जे त्यांचं कष्ट चाललेले आहेत तर त्याला कधी यश मिळेल हे सांगता येत नाही आणि ते न परवडण्यासारखं असल्यामुळे आपण हे आता सोडून देऊ असं त्यांना पती समजवायचे. पण मदाम क्युरी यांनी कधीही त्यामध्ये त्या माघारी घेतल्या नाही. त्या ठाम निश्चयी होत्या आणि रेझोल्युटली त्यांनी ठरवलं होतं की आपण आपला अभ्यास आणि शोध हा पूर्ण करायचाच. मॅरी वॉज ड्रिवन बाय अ मॅड डिटर्मिनेशन टू डिस्कवर द मिस्ट्री ऑफ रेडियम. या रेडियमचं जे रहस्य आहे ते गूढ जे आहे ते उकलायचंच असा एक दृढ निश्चयच जणू काही त्या मारीनी घेतला होता आणि म्हणून ती ह्या कामासाठी अतिशय करेजियसली आणि ब्रेव्ह हार्टली, म्हणूनच आपल्या टायटलमध्ये तिला ब्रेव्ह हार्ट म्हटले आहे की परिस्थिती साथ देत नाही आहे, तिची तब्येत साथ देत नाही आहे, तरीसुद्धा मदाम क्युरी मात्र आपल्या निश्चयावर ठाम होत्या. With courage, she faced all the miseries of a life of poverty and carried on with her research along with her husband who loved and supported her. परंतु अर्थातच या कामामध्ये त्यांची ही जी वृत्ती होती, जिज्ञासू वृत्ती होती, ह्याला सपोर्ट आधार देण्याचं काम मात्र तिचे पती नेहमीच तिच्यासोबत करायचे. मग कशा प्रकारे त्यांचा पुढे वाटचाल झाली आहे ते बघूया आपण. लक हावेवर फेवर्ड द क्युरीज अँड अ विंडफॉल केम टू देम. विंडफॉल म्हणजेच अनएक्सपेक्टेड लक, अतिशय काहीही कल्पना नसताना एखादी अचानक एखादा खजिना मिळावा त्याप्रमाणे त्यांना एक न्यूज मिळाली आणि ती न्यूज होती त्यांना पिंच ब्लेड जो त्यांना गरजेचा होता अभ्यासासाठी तो त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला. इट वॉज अ गिफ्ट ऑफ अ टन ऑफ पिंच ब्लेड फ्रॉम द एम्परर ऑफ ऑस्ट्रिया. ऑस्ट्रियाचे जे राजा होता त्याने अतिशय मोठ्या प्रमाणात पिंच ब्लेड मदाम क्युरीला अभ्यासासाठी उपलब्ध करू दिला. हू वॉज ॲन ॲडमायरर ऑफ द क्युरीज. जे त्या क्युरीज दाम्पत्यांचे म्हणजे मदाम क्युरी आणि तिचे पती पियर्स यांचे अतिशय चाहते होते. त्यांच्या अभ्यासाबद्दल त्यांना निष्ठा होती आणि म्हणूनच त्यांना मदत करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर हा पिंच ब्लेड त्यांना उपलब्ध करून दिला. अर्थातच ही भेट खूपच मौल्यवान होती या दोघांसाठी, कारण त्यांना आता पुढे त्यांचा जो अभ्यास होता तो चालू करता येणार होता, सुरू ठेवता येणार होता आणि यशाकडे घेऊन जाणार होता. इट वॉज द मोस्ट प्रेशियस गिफ्ट द क्युरीज हॅड रिसिव्ड अँड इन देअर शॅबी लॅबोरेटरी दे टॉइल्ड अलॉंग
boiled and burned, overpowered by heat in summer and frozen with cold in winter. उन्हाळ्यात अति गरमीमध्ये आणि थंडीमध्ये गोठवणारी थंडी असताना सुद्धा या क्युरीज दाम्पत्यांनी आपला अभ्यास सुरू केला आणि सुरू ठेवला आणि त्या पिंच ब्लेडला गरम करण्याचं म्हणजे उकळतं करून त्याच्यामध्ये छोट्या छोट्या अशा भांड्यांमध्ये तो ओतून ठेवण्याचा आणि त्याच्यातून युरेनियम मिळतो का याचा जो त्यांचा अभ्यास होता तो सुरू ठेवला. द क्युरीज कंटिन्यूड देअर वर्क फॉर मोर 4 years. Wearing an acid-stained, dust-covered mask, Mary toiled along, stirring large pots of pinch blade, ensuring that the fires beneath were active throughout the day and the night. मित्रांनो बघा, हा जो युरेनियमचा शोध लावला त्यांनी त्यासाठी पिंच ब्लेड या खनिजाला अगदी 24 तास म्हणजे दिवसभर आणि रात्रभर सुद्धा विस्तवावर ठेवून मोठमोठ्या भांड्यांमध्ये टाकून त्याला कंटिन्युअस म्हणजे सतत ढवळत राहून त्याच्यापासून युरेनियमची निर्मिती कशी होते असे हे सगळे कष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये शारीरिक कष्ट आले, बौद्धिक कष्ट आले. हे कष्ट करत हे दोघंही क्युरी दाम्पत्य आपला अभ्यास पुढे ठेवत होते. आणि मग असेच काही दिवस गेले आणि 1902 मध्ये बघूयात आपण कशा प्रकारे त्यांना यशप्राप्ती झाली. देन इन 1902 सक्सेस फायनली केम. On a September night, the Curies, after a day's tiresome work, went home. 1902 मध्ये सप्टेंबरच्या एका रात्री क्युरीज दाम्पत्य जेव्हा दिवसभर लॅबोरेटरीमध्ये कष्ट करून या पिंच प्लेटपासून युरेनियमची निर्मिती करण्यासाठी दिवसभर कष्ट करून जेव्हा घरी पोहोचले तेव्हा then just as they were about to go to bed, they went to the laboratory to have another look at the hundreds of small bowls into which they had poured filtered pinch blade. ते घरी गेले परंतु त्यांना तरीसुद्धा मनामध्ये एक उत्सुकता होती. ते परत आले त्यांच्या लॅबोरेटरीमध्ये प्रयोगशाळेत आणि त्यांनी एक नजर टाकली कारण त्यांनी वितळलेला आणि गाळलेला हा पिंच ब्लेड छोट्या छोट्या अशा वाट्यांमध्ये काढून ठेवलेला होता आणि व्यवस्थित आपलं साहित्य आहे की नाही हे बघण्यासाठी जेव्हा ते वापस आले तर त्यांना एक चमत्कारच त्या प्रयोगशाळेत दिसून आला. इन द डार्क लॅबोरेटरी ॲज दे मूव्ड कॉशियसली फॉरवर्ड देअर वेअर ऑल अराउंड देम रेज ऑफ सॉफ्ट ब्लूइश पर्पल लाईट कमिंग फ्रॉम द स्मॉल ग्लास कवर्ड बाउल्स. आणि या अंधारमय अशा लॅबोरेटरीमध्ये जेव्हा ते पोहोचले तेव्हा त्यांना दिसून आलं अतिशय सुंदर असा सॉफ्ट ब्लूइश पर्पल लाईट म्हणजे निळ्या आणि जांभळ्या रंगाची एक प्रकाशाचा रंग त्यांना दिसून आला. त्यांनी जे छोट्या छोट्या वाट्या ठेवल्या होत्या आणि तो वितळवलेला पिंच ब्लेड त्याच्यात टाकला होता त्याच्यामध्ये त्यांना हा रंग दिसून आला आणि अर्थातच तो रंग होता रेडियमचा. रेडियमचा शोध मदाम क्युरी आणि त्यांच्या पतींनी लावलेला होता. मारी सेड टू हर हजबंड, डू यू रिमेंबर द डे when you told me that you wanted radium to have a beautiful color? Look. अशा प्रकारे या दोघांनी सुद्धा आपला आनंद जाहीर केला किंवा व्यक्त केला कारण त्यांनी रेडियमचा शोध लावला होता आणि त्यांच्या पुढं त्यांच्या कष्टाचं जे फळ होतं ते दिसत होतं. Actually what they had produced was just a tiny pinch of white powder that looked like salt. आणि हा जो रेडियम नावाचा हे असतो घटक असतो तो असतो तरी कसा एखाद्या पिंच म्हणजे चिमूटभर अशा पांढऱ्या रंगाचा तो रेडियम नावाचा त्यांनी घटक शोधून काढला होता. बट इट वॉज टू बिकम वन ऑफ द वंडर्स ऑफ द वर्ल्ड. पण असा साधारण दिसणारा हा जरी पदार्थ असला तरी तो मात्र आश्चर्यजनक अशा इतर गोष्टींचा शोध लावणार होता विज्ञानामध्ये. विथ इट्स रेज पीपल वुड बी एबल टू सी थ्रू द हार्डेस्ट ऑफ सबस्टन्सेस एक्सेप्ट लीड. कारण या साधारण दिसणाऱ्या पदार्थापासून जे किरणोत्सार निर्माण होतात त्या किरणोत्सारामुळे अतिशय कठीण असणाऱ्या पदार्थांमधून सुद्धा आरपार बघण्याची शक्ती या रेजमध्ये होती. फक्त शिस लीड जे की सगळ्यात कठीण असं समजलं जातं शिस ह्या वस्तूला सोडून बाकी इतर कोणत्याही वस्तूंमध्ये आरपार किरणोत्सार जाण्याची प्रभावी शक्ती या रेडियममध्ये होती ज्याचा की पुढे आपल्या मानवतेला फार मोठा फायदा आणि उपयोग होणार होता. The benefits of radium in the world of medicine are incalculable. Incalculable म्हणजेच
नॉट मेजरेबल, न मोजता येण्यासारखं. याचे जे बेनिफिट्स होते, जे फायदे होते, जे की आपण आत्ताही बघतो वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक्स-रे, त्याचप्रमाणे सोनोग्राफी ह्यासाठी जे आवश्यक किरणोत्सार असतात, हे आपल्याला कशा प्रकारे रुग्णांचं जीव वाचवण्यासाठी किंवा त्यांना जीवदान देण्यासाठी उपयोगी पडतात, त्याचा अभ्यास करण्यासाठी हे आपल्याला माहितीच आहेत. तर हे सगळे जे फायदे होते त्याच्यामुळे हा आनंद खरोखरच साजरा करण्यासारखा होता. इट हॅज बीन यूज विथ ग्रेट इफेक्ट इन द ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. आणि सगळ्यात महत्त्वाचा ह्याचा फायदा सांगता येईल की कॅन्सरसारख्या, कर्करोग यासारख्या दुर्धर अशा आजारामध्ये या किरणोत्सारांचा उपयोग अतिशय चांगल्या प्रकारे होतो. द बॅक्टेरिया ऑफ सच डिसीजेस ॲज टायफस, कॉलरा अँड अँथ्रॅक्स कॅन ऑल्सो बी किल्ड बाय रेडियम. त्याचप्रमाणे इतरही काही जे घातक विषाणू आहेत त्यांचासुद्धा नायनाट करण्यासाठी या रेडियमच्या किरणोत्सारांचा उपयोग हा नंतर दिसून आला. इन 1903 द क्युरीज अलॉंग विथ हेनरी बॅस्क्वेल were awarded the Nobel Prize for Physics for the discovery of radium and polonium. आणि याच्याच त्यांच्या ज्या यशप्राप्ती जी झाली त्याच्यामुळेच त्यांना नोबल पुरस्कार दिला गेला. त्याच्यासोबत हेनरी बॅस्क्वेल यांना सुद्धा हा नोबल प्राइज मिळाला फॉर द डिस्कवरी ऑफ रेडियम अँड पोलोनियम इन 1903. They wished they could have patented their discovery and become rich, but this noble woman refused to do so and gave it free to the world to be used properly. तुम्हाला माहिती, एखादा शास्त्रज्ञ जेव्हा एखादा शोध लावतो तेव्हा त्याचं पेटंट आपल्या नावावर करून घेतो. म्हणजे त्याच्या शोधामुळे झालेले जे काही फायदे आहेत ते त्याला मिळावे, त्याला आर्थिक फायदा व्हावा या हेतूने शास्त्रज्ञ बऱ्याच वेळेला असं करतात, पेटंट घेतात त्यांच्या शोधाचं. परंतु ह्या दयाळू मदाम क्युरे यांनी मात्र या गोष्टीसाठी साफ इन्कार केला. त्यांनी सांगितलं की हे मी मानवतेसाठी केलेला हा शोध आहे, हा जो निर्माण मी केलेला आहे तो मी मानवतेला अर्पण करत आहेत, मला याच्यातून काहीही मोबदला नको, असं त्यांनी अतिशय नम्रपणे सांगितलं होतं. In 1906, Pierre was knocked down and killed by a horse-drawn wagon. Marie clung to his lifeless body and remained disconsolate. पुढे 1906 मध्ये पियर, त्यांचे जे पती होते, त्यांना एका अपघातामध्ये ते मरण पावले आणि मदाम क्युरी मात्र आता एकट्या राहिल्या होत्या आणि अतिशय दुःखी आणि व्यथित झालेल्या होत्या. परंतु इथे सुद्धा त्यांनी हार न मानता त्यांनी आपला जो अभ्यास होता, जो विज्ञानातला त्यांचा जो प्रवास होता तो पुढे तसाच चालू ठेवला. आणि पुढे in 1911 Marie was awarded the Nobel Prize for the second time and this was for chemistry. आणि भौतिकशास्त्राच्या अभ्यासानंतर त्यांनी 1911 मध्ये केमिस्ट्री म्हणजे रसायनशास्त्रामध्ये जे काही त्यांनी अभ्यास घेतला आणि नवीन शोध लावले त्याच्यासाठी त्यांना 1911 मध्ये दुसऱ्यांदा नोबल प्राइजही दिलं गेलं. मदाम क्युरी रिमेन्ड कंपॅरेटिव्हली पुअर अँड व्हेन आस्क्ड why she did not make money by her discoveries, she replied, I am working for science. Radium belongs to the people, not me. दोनदा नोबल प्राइज मिळवून देखील मारी ही आपल्या आयुष्यामध्ये सदैव दुःखी आणि काय म्हणतात गरीब आणि अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन ती जगत होती. आणि जेव्हा लोक तिला विचारायचे की तुम्हाला दोनदा नोबल प्राइज मिळालेला आहे आणि तरी तुम्ही असं एवढं सामान्य जीवन कसं जगता, तेव्हा अतिशय नम्रपणे मदाम त्यांना उत्तर द्यायच्या की हा जो मी शोध लावलाय, मी जे हे विज्ञानासाठी कार्य करत आहे ते मी माझ्यासाठी करत नसून मानवांसाठी आणि मानवतेसाठी मी करत आहे, याच्यातनं मला काहीही मोबदला नकोय, असं त्या अतिशय दयाळूपणे आणि नम्रपणे सांगायच्या. पुढे in 1934 the health of Marie Curie failed and in the July of that year this great scientist who had given her life for the cause of science and humanity died. आणि अतिशय हालाकीच्या परिस्थितीत जगत असताना, शिवाय या रेडियमचा शोध लावताना जे किरणोत्सार व्हायचे, किरणोत्सार प्रवरित व्हायचे, त्यांच्यामुळे त्यांच्या तब्येतीवर फारच वाईट परिणाम झाला आणि हळूहळू त्यांची तब्येत ढासळत गेली आणि 1934 मध्ये त्या या जगातून निघून गेल्या, त्यांनी जगाचा निरोप घेतला. In every great men and women there is a compulsive desire to discover the truth. Madame Curie, who pursued her life's goal with great courage, endurance, dedication and strength of character, is a living example of this statement.
हे जे मदाम क्युरींचे गुण जे आहेत ते आहेत डिटर्मिनेशन म्हणजे जिद्द किंवा त्यांचा जो ठाम निश्चय होता, हार्ड वर्किंग म्हणजे कष्ट करण्याची त्यांची जी तयारी होती, डेडिकेशन म्हणजे समर्पण करण्यासाठी, विज्ञानासाठी त्यांनी जे आपलं आयुष्य समर्पण केलं होतं ती समर्पणाची भावना, सेल्फलेसनेस म्हणजे स्वतःचा विचार न करता निस्वार्थीपणे ते मानवतेसाठी काम करत होते, आणि एन्ड्युरन्स म्हणजे त्यांची सहनशक्ती किंवा सहनशीलता. या सर्व कॅरेक्टरिस्टिक्स जे होते त्यांच्या व्यक्तिमत्वाचे, ते जे वैशिष्ट्य होते त्यांच्यामध्ये, त्यामुळेच त्या दोन अशा नोबल पुरस्कार विजेत्या ठरल्या. आणि त्यांनी दिलेलं हे जे रेडियमचं शोध आहे तो जगासाठी एक वरदानच ठरलेला आहे. There are also men and women who show extreme courage when they are face to face with great danger. But greater is the courage of men and women who display a strength of mind that is not defeated by extremely hostile and unfavorable conditions of life. अतिशय वाईट आणि हालाकीचे परिस्थिती असताना सुद्धा जे जिद्दीने आणि कसोशीने आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात, अशा असाधारण लोकांची जी उदाहरणं आपल्यासमोर आहेत ती नक्कीच आपल्या सर्वांना प्रेरणादायी असतात आणि आपल्याला पुढे विकासाकडे मार्गदर्शक ठरतात. मदाम क्युरी सर्टनली बिलॉंग्स टू धिस लेटर ग्रुप. तर मित्रांनो, अशा ह्या विद्वान अशा मदाम क्युरी यांच्या संपूर्ण जीवन प्रवासाबद्दल जर आपण बघितलं तर त्यांच्यामधली जी विशेष गुण आहेत, त्यांची जी व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये आहेत, त्याच्यामधून आपल्याला नक्कीच प्रेरणा आणि स्फूर्ती मिळेल असं मला वाटतं. आणि इथेच आपण थांबूया. थँक्यू.